अशा प्रकारच्या अमानुष आणि निर्गुण हत्याकांड करणाऱ्या, माणुसकीला काळीमा फासणाऱ्या आरोपीला जिवंत राहण्याचा अधिकार नाही आणि ते आज सिद्ध झालेला आहे। आणि पोलिसांनी देखील या महाराष्ट्रातल्या जनतेची जनभावना लक्षात घेऊन रात्रीचा दिवस करून अथक प्रयत्नाने ही केस पुटअप केली, योग्य तऱ्हेने पुरावे सादर केले। कुठेही गुन्हेगाराला सुटण्याची संधी मिळाली नाही अशा प्रकारचं वक्तव्य न्यायाधीशांनी देखील दिलं। आणि आम्ही पूर्वीच सांगितलं होतं, अशा प्रकारच्या अमानुष आणि निर्गुण हत्याकांड करणाऱ्या, माणुसकीला काळीमा फासणाऱ्या आरोपीला जिवंत राहण्याचा अधिकार नाही आणि ते आज सिद्ध झालेलं आहे। आणि म्हणून मी न्यायाधीशांचं अभिनंदन करतो। यामध्ये सरकारी वकील असतील, पोलिसांचे कलेक्टिव्ह एफर्ट्स आहेत, या संदर्भामध्ये ज्यांनी सहकार्य केलं त्या सर्वांचं मनापासून अभिनंदन केलं पाहिजे। कारण ही केस अतिशय दुर्मिळातली दुर्मिळ होती आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये एक मेसेज जाणं गरजेचं होतं की काही केलं तरी चालणार नाही, फासावर लटकवावं लागेल। आणि म्हणून या नसरापूरच्या पीडितेच्या परिवाराला देखील या न्यायामुळे निश्चितपणे एक दिलासा, एक न्याय मिळाल्याची भावना, महाराष्ट्रातल्या मुलीबाळींच्या पालकांना देखील एक दिलासा या माध्यमातून मिळालेला आहे। मी पुन्हा एकदा न्यायदेवतेला धन्यवाद देतो आणि सगळ्यांचं अभिनंदन मनापासून करतो।